नमस्कार. हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची आपली कोणती रेसिपी आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघून कळालंच असेल. तर आज आपण एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी तोंडल्याची भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी मी पाव किलो तोंडली घेतली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून असं चाळणीत वाळून घेतलेलं आहे. तोंडली घेताना नेहमी त्याला थोडंसं दाबून बघायचं, जर कडक असली तरच घ्यायची आणि जर ती मऊ असेल तर ती पिकलेली असती आणि आतून लाल झालेली असती, मग चवीला चांगली लागत नाही. आता मी तोंडलीचे दोन्ही पण साईड्स काढून टाकले आणि ह्याला असे उभे चिरून घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसे आवडेल तसे चिरून घेऊ शकता. सगळी तोंडली आपली चिरून झाली आहे. आता आपण ह्याची भाजी करूया. तर गॅसवर आपल्याला एक कढई किंवा मग पॅन ठेवायचा आहे आणि तो गरम झाला की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. तेल गरम झालं की पाव ते अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी चांगली फुटली की पाव चमचा ह्याच्यामध्ये जिरं टाकायचे. जिऱ्याला पण 1-2 सेकंड भाजू द्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 चमचे लसूण टाकूया. कमी गॅसवर आपल्याला ह्याला लालसर होईपर्यंत 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचे. लसूण फ्राय झाले की आपण ह्याच्यामध्ये चिरलेली तोंडली टाकून घेऊया आणि तोंडलीला पण आपल्याला मीडियम टू लो गॅसवर 2 ते 3 मिनटं छानपैकी फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे तेलामध्ये 2 ते 3 मिनटं फ्राय केल्यामुळे आपली तोंडली लवकर शिजते आणि चवीला पण छान लागते. पाव चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यावर परत एकदा छानपैकी हलवून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर झाकण लावून 2 ते 3 मिनटं छानपैकी वाफ काढून घेऊया. झाकण काढून परत एकदा तोंडली हलवून घ्यायची, म्हणजे खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही. अर्धा ते 1 चमचा ह्याच्यामध्ये धने पावडर टाकायची आहे. 1 चमचा ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. कांदा लसूण मसाला नसला तर गरम मसाला टाकायचा आहे आणि जर तुम्हाला जास्त स्पायसी खायची असेल तर मसाल्याची क्वांटिटी वाढवली तरी चालते. आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि हे भाजी आपल्याला मस्तपैकी हलवून घ्यायची आहे. एकदम टेम्पटिंग अशी आपली ही भाजी दिसते. बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही, पण आरोग्याला लागणारे बरेचसे फायदे या भाजीमध्ये आहे. ह्याच्यामुळे आपली पचनक्रिया चांगली होती, वजन पण आपलं नियंत्रित ठेवतं आणि ज्यांना कुणाला वजन पण कमी करायचं असेल त्यांच्यासाठी पण ही भाजी खूप फायदेशीर आहे. आता ह्याच्यामध्ये मी 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि 1 मिनटं ह्याला असं हलवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर डायरेक्ट अशी भाजी फ्राय करून खाल्ली तरी पण चालते. एकदम लो गॅसवर आपण ही भाजी परतून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. परत एकदा भाजी हलवून घेऊया आणि झाकण लावून 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण काढून मी मध्ये मध्ये 1-2दा भाजी हलवून घेतली आहे. तुम्हाला भाजी जर कोरडी पाहिजे असेल तर पाणी पूर्ण आटून घ्यायचं, नाहीतर मग रस्सा भाजी करायची असेल तर थोडी पाणी ठेवायचं. एकदम झटपट आणि थोडीशी वेगळी अशी आपली तोंडलीची भाजी तयार झाली आहे. अशा प्रकारची भाजी तुम्ही डब्यात पण देऊ शकता. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच पौष्टिक आणि एकदम सोप्या रेसिपीजसाठी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.